स्वागत, लेट्स गो। आराम से रवींद्र आखडे सर्वांचं स्वागत, तुमचं स्वागत। आदरणीय वसंत अंकारे सर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहेत, धन्यवाद। अत्यंत आतुरतेने आपण ज्यांची वाट पाहत होतो असे प्राध्यापक वसंत अंकारे सर, ज्यांचं युट्यूबवर माझ्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी दर्शन घेतलेलंच आहे, तर त्यांचं प्रत्यक्ष दर्शन या ठिकाणी सर्वांनी घ्यायचंय। परत एकदा थ्री क्लॅप्स गो। हे मधात जे बसलेले त्यांना सूचना की सर फार जोरात जातात आणि फार जोरात येतात, कृपया आपलं लहान मुलं असेल तर मधात येऊ देऊ नका, कारण बोलण्याच्या ओघात लक्ष राहणार आहे। तर या ठिकाणी आपल्या गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर गजाननरावजी उल्लामाले हे वसंत ओंकारे सरांचं पुष्पहार व गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत आहे। सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा। आपल्या शिवाय शिक्षण संस्थेचे प्राचार्य सुद्धा सरांचं शाल आणि देऊन सुद्धा स्वागत करीत आहे। सर्वांनी शांत बसायचं आहे, अगदी 5 मिनिटांना हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल। आपल्याला सांगण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे हा जो कार्यक्रम आहे आपला, हा कार्यक्रम फेसबुक तर्फे लाईव्ह दाखवण्यात येईल, त्याचं सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रम चालू असताना शांत राहायचंय। तिथे बस बस आरामशीर बस। एक आईला जागा दे ग माते, चला हे शांत सगळे पाठीमागचं मुलं आहेत ते बसून घ्या रे, जिथं जागा मिळेल तिथे चला बसा, लवकर सगळ्यांनी बसून घ्यायचंय। माता भगिनी येत आहेत त्यांना रस्ता करून द्या, चला सगळे शांत। हे दीदी का उभे तू, जिथं आहे तिथे बस, आवाज येतोय माझा, बसून घे, चला लवकर चला। एक शांत, आवाज बांध। कोण बोलतंय रे इकडं, त्या आईला जागा दे बरं, आजीला अगोदर जागा दे, तिला जागा दे बरं, बस तिथं बस, अर्धा तास बसायचं बस, जास्त वेळ नाही। चला हॅलो परफेक्ट आहे, थांब, हॅलो 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 हॅलो, मागचा आवाज सोड, मागे आवाज नाही, पाठीमागचा साऊंडचा। हॅलो 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 हॅलो, पाठीमागचा आवाज शार्प कर, पुढचा छान आहे। हॅलो हॅलो मागचा आवाज शार्प कर। हॅलो हॅलो, इक्विलायझर थोडं कमी कर, इक्विलायझर कमी कर थोडंसं। हॅलो हॅलो, हा ठीक आहे। हॅलो दे, आवाज दे। हॅलो 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 हॅलो, ठीक आहे। पाठीमागे आवाज येतोय, आवाज येतोय, व्यवस्थित आवाज येतोय, चला। हा ए दीदी तुला परत सांगतोय बस खाली, इक्विलायझर बहुतेक थोडा जास्त झालाय काय बघ, थोडासा आवाज कमी कर, शार्प कर आवाज, तलवारीसारखा लागला पाहिजे, तलवार। हॅलो, हा थांब, हॅलो ठीक आहे। आता माझ्याकडेच बघायचं, तुझं नाव काय? विनायक, नीरज, हा माझ्याकडेच बघायचं, इकडे तिकडे बघायचं नाही। मोबाईल बंद आहे का तुझा, लावलाय का तिकडे? हा, नाहीतर लग्न झालंय काय? नाही अजून, हा नाही, बायकोचा मेसेज बघत बसशील। तुझं माझं नातं आता नवरा बायको सारखं, तू नवरा मी बायको। मी असा हात केला की आवाज चढवायचा, काय करायचा? आवाज चढवायचा, असं केलं इक्विलायझर सोडायचा, असं केलं की इक्विलायझर कमी करायचा, हा असं केलं की आवाज चढवायचा, नाहीतर तुझ्या मुनकोड्यावर बसेल मी मानगो ठेवून। हा सगळे माझ्याकडे बघत राहायचं। चला लहान मुलांना पहिली सूचना आहे, लहान लेकरं दिसत आहेत मला सगळी, ही 5वी 6वी, मी पाठीमागे गेलं तर थोडस असं टर्न करा, इकडे टर्न करा, करा इकडे टर्न करा थोडस, बस आलं लक्षात? हा बरोबर, असं मी इकडे गेलं परत येत असतंय, उठून बघायचं नाही कुठे गेलं काय गेलं, माझ्या बोकांडी
आलं लक्षात? ए बस रे, शाल घेऊन कुठं लागले उंदरासारखं फिराय? सगळ्या लहान मुलांना पहिली सूचना आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये मी काम करत नाही. आलं का लक्षात? शिक्षकांना नियम आहे महाराष्ट्र शासनाचा आणि तुमच्या पालकांनी आई बापांनी नियम घालून दिलाय. काय नियम आहे? आमच्या नवसाच्या ड्युट्याला मारायचं नाही. पोरांनी काय वाटेल ते शाळेत केलं, हात लावायचा नाही. एखादा शिक्षक माझ्यासारखा असतो, तुमच्यामध्ये स्वतःच्या लेकरांना आम्ही बघतो. मग एखादा शिक्षक रपाटा घालतो, रपाटा म्हणजे कळालं ना रपाटा, एक रपाटा घातला की रडत घराकडे जाता, मम्मी मला मारलं. मम्मी तुझ्यापेक्षा हुशार, लगेच फेर अँड लवली लावून पर्स घालून शाळेत आले. कोणी मारलं? माझ्या नवसाच्या ड्युट्याला. आलं का लक्षात? जर कोणी दंगा केला, मधूनच कोण उठलं, दंगा जर मला दिसला, मला जर व्यत्यय असं कळालं कार्ट्यानं, एका रपाट्यात चड्डी वली. लय जोरात रपाटा घालतोय मी. परवा दिवाळीत एकाला रपाटा पडला, वली आणि बोनस पिवळी एका वेळेला झाली कार्टेजी. कॉलेजचं कार्ट होतं. त्यामुळे सगळ्यांनी शांत राहायचं. तो शूटिंग करत असताना फक्त मलाच पकडायचं नाही, असे सगळे माता भगिनी वगैरे सगळ्यांचं असं फोकस मध्ये घ्यायचं. आलं का लक्षात? तुला मी असं केलं की प्रेक्षकांच्या जायचं. हा, आणि काही मातांच्या मांडीवरती मी लहान लहान लेकरं बघतोय. 20 वर्षाचा अनुभव आहे माऊली, बाबांचा आशीर्वाद आहे. 20 वर्षाचा 25 वर्षाचा अनुभव आहे. आता जेव्हा मी सुरू करणार ते कार्ट रडायला लागणार. रडणार म्हणजे रडणार. आता ते जर पोरग रडायला लागलं तर त्या मातेनं काय करायचंय? शांतपणे शांतपणे. ते जर रडायला लागलं तिथंच त्याला चिमट काढत बसायचं नाही. असाच आहेस, बाच्याचं वळणाव गेलायस, तुला बघवत नाही, वरनं पदर टाकायचा, खालनं बुक्की मार, असलं करायचं नाही त्या पोराला. रडायला लागलं तर शांतपणे उठायचं हळूच आणि जरासं फिरवून आणायचं, पाठीमागे जायचं, इकडे जायचं. आलं का लक्षात? तिथंच त्याला चिमट काढत बसायचं नाही. ती माता उठली तर मी काही बोलत नसतो, तेव्हा ती कार्टी आता कोणाला दाखवा लागला, वडण पाड तिला खाली बसव. आलं लक्षात? आणि शेजारणीनं तिच्याकडे बघून हसायचं नाही. तुझं रडतंय, माझं कुठं रडतंय, तुझं रडतंय, तुझं तर लय वांडाय. अर्धी शाळा त्यानं बाद केल्या. 4 शिक्षकांना मुळव्या झालाय, 3घांना BP झालाय, 2घांना साखर झाली आणि एक रजा टाकून दिवाळीपासून कुठे गेलंय संस्थेला सापडेना. एवढं कार्ट तुझं वांड आहे. आलं लक्षात? त्यामुळे सगळ्यांनी अगदी शांत. येणारा 1 तास मोबाईल वरती कोणी शायनिंग मारायचं नाही. पाठीमागे उभे राहिलेले काही विषय भावनिक आहेत, डोळ्यामध्ये अश्रू येतात, त्यावेळेला एकमेकाला डिवचायचं नाही. काही विषय हसायचे आहेत, बिंदास हसायचं. कधी टाळ्या द्याव्याशा वाटल्या तर टाळ्या द्यायच्या. काय रे कार्टिया, उंदीर आहेस काय? माझ्या तांगड्यात शिरायला लागलायस? बस किती तर गप बोकांडी माझ्या. आता उठायचं नाही, नाही तर बघ बांधून घेऊन जाईन. बघितलं का? अनुभव आहे, मी काय खोटं बोलत नाही. एवढं सांगतोय तरी आलंय हळूच. त्यामुळे सगळ्यांनी आनंदानं एकदम येणारा 1 तास बाबांच्या दरबारामध्ये व्यक्त व्हायचा आहे, मुक्त व्हायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. आलं का लक्षात? त्यामुळे एकदम मस्त, एकदम आनंदात जगायचं आहे. पाठीमागचे सगळे उभे राहिलेले, कोणी दंगा करायचा नाही. आवडलं नाही गपचूप उठून जायचं किंवा अर्धा तास गेला म्हणायचं, आयुष्यातला गप बसायचं. उगाच उठायचं, आळस आला तर आळस आहे, माणूस आळस देतो, हळूच द्यायचा. असं मारेन. आलं लक्षात? सब मंगल आहे, सब आनंद आहे. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या तख्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकवणारी, कल्याणच्या मुल्ला एम एस सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वाद उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज.
संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे मासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. ममेना होणे आम्ही विष्णुदास, ममेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देव कासेची लंगोटी, नाताळाची माती हानुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबराया हातामध्ये झाड घेऊन, हातामध्ये झाड घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगेबाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एकमुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला माझ्या मातानो, माझ्या बंधूनो, माझ्या युवकांनो आणि माझ्या लेकीनो, या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण आपल्या नजरेतून हे व्याख्यान आहे माझ्या लेकरांनो, पण माझ्या नजरेतून हे व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली, शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली. विचारवंतांचे विचार आमच्या कानावरती आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी झाली, प्रचंड गर्दी झाली या राष्ट्रामध्ये, पण बोटावर मोजणे इतपतच माणसं आज जिवंत राहिली. आज मी या माझ्या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो, आज मी माझ्या लेकींचे तुकडे तुकडे केले जातात. आज मी 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेतं, हत्तीसारख्या वाघासारख्या बापाला कुत्र्यासारखं लाचार करतं, कारण आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. आणि म्हणूनच आज मी तुमच्या समोर उभा आहे. तुमच्या मधला थोडासा माणूस जागा आम्हाला करायचा आहे. पोरानो, अरे आणि जर हा माणूस जागा करायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची तुम्हाला जाणीव झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं याला कृतज्ञता म्हणतात. पोरानो, अरे ज्या आईनं मला जन्म दिला, ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलं, ज्या मातीमध्ये मी घडलं, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. आणि ज्या शिवधर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, त्या राष्ट्रासाठी मी काय केलं याला कृतज्ञता म्हणतात. पोरानो, या व्याख्यानाच्या सुरुवातीला माझ्या मुखावर नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊ जिजाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्यांची नावं माझ्या कानावरती आली. आणि मातानं, ज्या ज्या वेळेला या महामानवांची नावं आमच्या कानावरती येतील त्या त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही तर ताठ मानानं बसलेलो आहोत, लक्षात घ्या. आणि मग मातानं, यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे, अंतरंगापासून झाला पाहिजे, बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. बाबांच्या आशीर्वादानं, गजानन महाराजांच्या आशीर्वादानं, आई वडिलाच्या पुण्याईनं एवढं सुंदर आम्हाला शरीर मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावरती एक तेज असलं पाहिजे. मूर्तिमंत है, मूर्तिमंत उदाहरण
अध्यात्मातलं पवित्र असं क्षेत्र आज तुमच्या समोर उभं आहे, आज तुमच्या समोर बसलेला आहे. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या आणि हा सारा आसमान तर दुमदुमन गेला पाहिजे, असा जय जयकार झाला पाहिजे. चला प्रत्येकाने दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे आणि असा जय जयकार करायचा की सारा आसमान तर दुमदुमला पाहिजे. दोन्ही हात वरती आकाशाकडे गगनभेदी हात झाले पाहिजे. चला सगळे विचार मंचावरचे सगळे पाठीमागे उभे आहेत. तुम्ही काय माझ्या लग्नाला साखरपुड्याला आलाय काय? सगळ्यांनी जय जयकार करायचा. चला हा चला जोरात. काही काही माता अजून शेजारी बघायला लागल्या, तुझा हात वर आहे का तरच मी करते. आणि तुम्हाला असं वाटेल गर्दीत मी एकटीनं जय नाही म्हणले तर ह्याला कुठं काय कळतं. आईची शपथ घेऊन सांगतो, आत्ताच गाभाऱ्यात जाऊन आलो, बाबांचा आशीर्वाद घेऊन आलो. आपल्या जिभेवर वाचसिद्धी आहे. वाचसिद्धी म्हणजे जे आपण बोलतोय तेच होतंय. चुकून जर एखाद्याला मी शाप दिला 100% शाप माझा लागतो. आलं का लक्षात? आणि आजचा शाप तुमच्या आनंदी जीवनासाठी असा आहे, जो कोणी बेंबीच्या देठापासून चेहऱ्यावर तेज आणून जय म्हणणार नाही, उद्याचा दिवस ते काही बघत नाही. अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागल, पाऊण तासात घामानं भिजल, एका तासात डॉक्टर सांगतील ह्याचा काही उपयोग नाही, घरला घेऊन जावा. नवरात्रीला जिथं घट बसवला होतास त्याच्यावर तुझा फोटो आणि रस्त्यावर जे उभे आहेत आणि दुकानाजवळ जे बसल्यात एक सुपर शॉपी खाली जय जर झाला नाही तिथल्या तिथं पडतंच नाही बघ छातीत दुकान. सगळ्यांनी जय जयकार करायचा. गंमत समजायची नाही आपली. मागच्या महिन्यात 9 घालवल्यात, आजी 9 गेल्यात. या महिन्याची सुरुवात इथून होऊ नये बाबांच्या दरबारात. चला आता कॅमेरा कॅमेरा इधर सब सब का लेने का जय जयकार. चला जोर से हा बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. आता येणारा 1 तास असाच, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि मातानो आता बघा तुमच्या चेहऱ्यावर कसं सौंदर्य आलं बघा बरं. नाहीतर एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापली सा काय उपयोग झाला का? आता बघा चेहरे बघा कसं झाल्यात. नवरा म्हणाल अरे बाबा कुठं गेलत, आणि असंच घराकडे उड्या मारत जायचा. बाबांच्या दरबारात जो येतो तो आनंदानं जातो. लक्षात घ्या, बाबा देतात ना तर आज हा आनंद घरला घेऊन जायचा आहे. नवऱ्याला सांगून आता 7ला सुरू होत आहे, 8ला संपतंय, आले हो गरम गरम जेऊया. आता वाजले 8, नवरा वाट बघत असेल. आता नवरा तुला फोन करेल, अजून कुठे हे केलं लवकर, अजून कुठे हे केलं लवकर, मला भूक लागली. नवऱ्याचा फोनच आज बघायचा नाही, आला फोन कटच करून टाकायचा, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि घरी जाताना पण कसं जायचं मातानं उड्या मारत टना टना जायचं. असं नवरा पुढे आला की त्याला म्हणायचं चल बाजी हाट हवा आणि दे म्हणायचं, आणि असं डुलत अगं बाई ग असंच घरात जायचं. काय नवरं लई वांड आहेत, काय नवरं बाजू हट म्हणल्यावर बाजूला हटत नाहीत. मग माझ्या भगिनी तू काय करायचं, भगवंताला एवढं सौंदर्य कशाला दिलंय, एवढे लांब लांब केस कशाला दिले, काय दुसरा बांधून पालन करायचं का त्याच्यात, सोडायचे केस, नवऱ्याजवळ जायचं नाच करायचं, डार्लिंग म्हणायचं गाठ करून फिरवायचे. 2 त्याच्या नाकात गेली पाहिजेत, उलटच पडलं पाहिजे. आणि ते उलट पडलं तर तुझी सासू कुठल्या तर कोपऱ्यात बसलेली असते, लगेच येते बघ धावरा बायकोची भांडणं सुरू झाली की तिला लय आनंद होतो. या उड्या मारतच ती येते. उड्या मारत आल्यावर नेहमीसारखं सासूकडे बघून नाक मोरडायचं नाही, तुम्हाला सवय करायचं नाही, बोट मोडायची नाही. आज जरा वेगळं करायचं, सासूकडे बघायचं नाच करायचं, आत्या मग करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा, म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली तिला सोडायचं नाही, लय दिवसानं सापडलेली आहे, तिच्या जवळ बसायचं आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुक्का घ्यायचा. आत्या
म्हातारी तुझ्या नवऱ्याला म्हणली पाहिजे बाबा तिच्या अंगात आलेलं आहे काय तर आलेलं आहे लगेच उड्या मारायच्या आहा आहा गजानन बाबा की जय म्हणायचं आणि नवऱ्याला सासूला सांगायचं माझ्या अंगात आलंय सांगलीवरून 800 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून माझा भाऊ आला होता आणि आनंद काय असतंय हे त्यानं मला सांगितलेलं आहे त्यामुळं आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही कोणी कोणावर भांडण करणार नाही तर प्रत्येकानं जगायचं कसं तर अगदी आनंदानं जगायचं सब मंगल है सब आनंद है विठाल 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 सगळ्यांनी आणि मातानो हात जोडून सांगतोय बघ हे तुझ्या भावासारखं आहे तुझ्या लेकासारखं आहे आला हसायला मन मोकळेपणानं हसायचं घ्यायचं नाही अजिबात चोरून हसायचं नाही फुसू करून आहा ख्या 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 किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालत्या हसता हसता तिला मिठी मारायची पडली तरी चालत्या फक्त स्वतःच्या मांडीचं पोरग तेवढं आदळायचं नाही हसत आता ह्या करून एकीनं आदळलं पोरग काय करता त्यामुळे सगळ्यांनी अगदी आनंदात जगायचं मस्त जगायचं येणारा 1 तास आहे आणि आता मला अजिबात टेन्शन नाही कसलंच टेन्शन नाही एक कार्तिक अशी सगळी बसवली मी आणि सगळे इथं दिसतात मला 6वी 7वी 8वी 9वी ची लेकरं आहेत हे बघ आज जायचं माझ्या युट्यूबला बघायचं तुझ्या भावाचा पराक्रम 20-20 हजार लोक असतात आता 10,000 पेक्षा जास्त लोक आहेत एवढे लोक असतात आजकाल झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही अरे परवाच्या कार्यक्रमात तर एक कुत्र आणि एक मांजर येऊन बसलं व्याख्यान ऐकायला रडायला लागलं हमरायला लागलं एवढी आपली पकड आहे पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझं पाय लटलटायला लागतात कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही महाराष्ट्रातलं मोठं मोठं वक्ता कीर्तनकार प्रवचनकार यांनी घरला पाठवलं सगळ्यांची व्याख्यानं यांनी पाडली अगदी मी रत्नागिरीला कार्यक्रम करत होतो मी असा बसलेलो होतो एक माता पर्स लावून अगदी अशा डुलत माझ्या जवळ आल्या मला म्हणल्या सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय म्हणलं माते भगिनी काय अन्याय तुझ्या केला तर मला म्हणते सर तुम्ही सगळ्यांना परवानगी दिली तुम्ही आमच्या युनिटला परवानगी दिली नाही मी म्हणलं माते कोणतं युनिट आहे तुझं कोणतं युनिट आहे तुझं ऐकायला येतं ना सगळ्यांना व्यवस्थित पाठीमागा येस नाही येत आहे ना येस मग मी म्हणलं अगं ती माता मला म्हणली इयत्ता 1ली ते 4थीचं युनिट आहे मी म्हणलं अजिबात नाही अजिबात ती लेकरं माझ्या समोर आणायची नाही त्यांच्या बरोबर कुठं तर तू पिकनिकला निघून जा पण माझ्या समोर आणायची नाही माता लय हुशार होती शेवटी ती शिक्षिका होती तिच्या हाताखालीच आम्ही सुद्धा घडलो ती मॅडम मला म्हणाली सर पुढं नाही आणत बसवून मागं बसवली तर चालतील का मग मी म्हणलं ठीक आहे पाठीमागं आणून बसाव पण तिथे एक शिक्षक बसाव अजिबात मुलांनी दंगा करता कामा नाही तर हातात माईक ठेवणार सरळ गाडीत बसणार निघून जाणार मॅडम एवढ्या खुश झाल्या हरणासारख्या पळत गेल्या मला वाटलं 5-50 पोरं घेऊन येतील चांगली 100-150ची वानर गँग घेऊन आल्या मी त्यांच्याकडे बघितलं पोटामध्ये खळगाच पडला पण मी ठरवलं मागा आपण बघायचंच नाही काय वाटेल ते करू द्या आणि मग आज युट्यूबला जायचं वसंत अंकारे नाव टाकायचं 20-20 हजार लेकरं असतात त्यांच्या मध्ये अशी मी खुर्ची टाकलेली असते खुर्ची आता इथं गादी आहेत त्यामुळे मला खुर्चीवर उभा राहता येत नाही तरी सुद्धा आपण असू दे तरी सुद्धा आपण प्रयत्न करूया असे 20-20 हजार लेकरं असतात असा खुर्चीवर मी उभा असतो खुर्चीवर माझा पाय असतो आणि लेकरांच्या छताडावरती तांडव करत आई बाप त्यांच्या काळजामध्ये मी पेरत असतो व्याख्यान रंगलेलं होतं लाकडाची खुर्ची होते त्याच्यावर मी उभा होतो व्याख्यान रंगलं प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता आणि पाठीमाग बसलेलं एक 1लीचं कार्ट कधी रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं कोणालाच माहिती नव्हतं आणि व्याख्यान एकदम रंगात आलं आणि कार्ट्यानं खुर्चीच्या बाहेर मुंडकं काढलं आणि खालनं मला म्हणताय साहेब पाठीमागनं पॅन्ट तुमची फाटल्या खुर्चीतनं खाली उडी टाकली कॅमेरा सुरू होता म्हणला आता किती गावांनी बघितलंय काय माहिती म्हणून पाठीमाग हात लावून बघितलं तर सगळं काही व्यवस्थित होतं हळूच कार्ट्याला म्हणलं कुठं फाटल्या रे तर मला म्हणताय कसं फसवलं थवाड फोडेन म्हणलं तुझी अशी कार्ट्यात एकदा असाच कार्यक्रम होता माझा अमरावतीला एक मातीच्या मांडीवर 4 वर्षाचं एक गोरगोंट कार्ट बसलं होतं लय हुशार होतं माझ्या
माझ्याकडे बघायचं, गालात हसायचं आणि आपल्या आईच्या कानात सांगायचं, मम्मी ते मिशीवालं माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय, बॉब सारखं दिसतंय म्हणलं. मला आश्चर्य झालं. वा वा म्हणलं. अरे एवढे 700-800 किलोमीटर दूर आपण या लेकराच्या गावामध्ये आलोय आणि याला आपल्यामध्ये बॉब दिसतो. याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा, म्हणताय तर म्हणू दे, म्हणताय तर म्हणू दे. लय आनंद झाला, लय आनंद झाला. आणि मग थोडस मिशीला हात लावत त्या लेकराकडे बघितलं आणि म्हणलं, काय र वाघ्या, काय र वाघ्या म्हणायचा अवकाश. कार्ट उठलं आणि मला म्हणतंय, हे बॉब्स इकडे ये, इकडे ये म्हणलं. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबलं. आईनं तोंड दाबलं. मी मात्र उठलो. म्हणलं, काग भगिने, एवढा सुंदर माझा भाचा, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतोय. याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉब्स म्हणताय. म्हणताय तर म्हणू दे, म्हणताय तर म्हणू दे. तर ती माता मला म्हणाली, दादा गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 1.5 तास पळत या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. मातानं अशी ही माझी लेकरं. आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी फिरत असतो. महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक अखंड देशभर मी फिरतो. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि त्या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवळ्या कळ्यान माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. हे शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे, पण आम्ही त्यांना पुस्तकाच्या पानावरती शोधतो. मातानं पुस्तकाच्या पानावरती हे शेकडो महापुरुष नाहीत का माते? घरी जायचं, आपल्या लेकराच्या नजरेमध्ये नजर घालायची. तुला त्या लेकरामध्ये छत्रपती शिवाजी राजा दिसल, तुला तिथं तुकोबा राया दिसल. त्या महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. आमची नजर मात्र चुकली आणि म्हणून हे माते वसंत हंकारे आला, वसंत हंकारे आला आणि फक्त आमचं मनोरंजन करून गेला. वसंत हंकारे आला फक्त आमचं मनोरंजन करून गेला, असा होता कामा नाही. आज आलोय तर तुझ्या काळजामध्ये पोरा, तुझ्या काळजामध्ये आज माणुसकीची ठिणगी टाकणार आहे बघ. हे बघ, मनोरंजन करणं, मनोरंजन करणं हा माझा उद्देश नाही पोरानो. आज आग लागली पाहिजे बघ, आज तुला आई कळाली पाहिजे, आज तुला बाप कळाला पाहिजे आणि म्हणून आलोय बघ. हे पोरा, पळत पळत आज घरी जायचं बघ. पळत पळत आज घरी जायचं. आईच्या नजरेमध्ये नजर घालायची पोरा. हे पोरी, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता पहिला प्रश्न विचारायचा बघ. हे पोरी, जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाहीस. इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत तू शिक्षण घेतलंस. हे पोरी, तुम्ही डॉक्टर झाला, तुम्ही इंजिनियर झाला, तुमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापांना आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आज वेदनेमध्ये सडू लागला. हे पोरी, आणि म्हणून तुला सांगतोय पोरा, आज पळत पळत घरी जायचंय, आज पळत पळत घरी जायचंय. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंच आई. या आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्या वेळेला आई तुला किती वेदना होत होत्या ग आई, तुला किती यातना होत होत्या. पोरानो, ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील, धड करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, ढळा रडल पोरा. कारण 9 महिने 9 दिवस, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माता आपल्याला या उदरामध्ये ठेवते आणि ज्या वेळेला ती आई आपल्याला जन्म देत असते. पोरानो, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती माता हंबरडा फोडत असते, ती माता हंबरडा फोडत असते, ती माता टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माता सांगत असते, साहेब साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. हे पोरानो, ही आई तुम्हाला कळाली का? हे पोरानो, नाही कळाली. अरे तुला आज या माझ्या बाबांच्या समोर, गजानन बाबांच्या समोर आज तुला जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो पोरा. हे पोरा, हे पोरी, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला
तुझ्या या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालाचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पुरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. ए पुरा आनंदानं पळत पळत जर तुझ्या जवळ कोण आला असेल, आनंदानं पळत पळत जर तुझ्या जवळ कोण आला असेल आणि तुझ्या या दोन्ही तळहातावरती जर कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का, ही आई आम्हाला कळाली का पोरा रे. त्याच आईच्या तोंडावर आज आम्ही थांबतो, त्याच बापाला आज पोलीस स्टेशनला आम्ही उभं करतो. अरे नालायक म्हणो, तुम्हाला आई नाही कळाली, तुम्हाला बाप नाही कळाला. पोरी हे पोरी हात जोडतोय बघास, हात जोडतोय बघास. अगं ही माती कोणाची आहे, तू कोणाच्या पोटी जन्म घेतलायस. आज इथं बसलेल्या सगळ्या आयांना सांगतो, पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पण सांगा तिला ती कोण आहे आणि कोणाच्या पोटी तिनं जन्म घेतलेला आहे. पोरी इकडे बघा, काही कुत्रे आणि लांडगे येतात पोरी, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून जातात. 4 वर्षाच्या पोरीवर आज अत्याचार होतो ग. का कशासाठी, कारण तुम्ही तुमची ओळख विसरला पोरीनो. आणि आज माझ्या मुखातून गजानन बाबांची ही वचनं बाहेर येत आहेत बघ. आज माझ्या मुखातून तुकोबा राया तुला समजावून सांगतो बघ पोरी. इकडे बघ, तू तुझी ओळख विसरलीस पोरी, तू तुझी ओळख विसरलीस म्हणून हरामखोर कुत्रे लांडगे तुझ्यावरती तुटून पडू लागले. पोरी कोण आहेस तो, आजपासून ही ओळख विसरायची नाही बघ. हे बघ पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं तिच्या, एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ही माता चालत होती बघ. बघ, समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती बघ, एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस ग पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस ग, कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. हे पोरी, एवढी स्वस्त नाहीस ग पोरी. बघ, तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला बघ. छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते, संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीना, नाही. एक रणचंडिका उठली बघ, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस ग, कुठल्या तर हरामखोर कुत्र्याला यावं, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. आज बाबांच्या आशीर्वादाने तुला सांगता बा, ए पोरे, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे पोरी. आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. या राष्ट्राचा अभिमान म्हणजे तू आहेस, आमची शान म्हणजे तू आहेस पोरी. आणि म्हणून तुला सांगतोय पोरी, आज माझ्या समोर तू बसलेलीस ना ग. आईला पहिला प्रश्न विचारलास ना ग, आईला पहिला प्रश्न विचारलास ना, आई तुला किती वेदना होतात. आता एक काम करायचं पोरीनं, आज पळत पळत जायचं बघ, आज पळत पळत घरी जायचं बघ आणि
त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालत आता त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा पोरीनो. त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आणि त्या आईला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण तुला सांगतो बघ पोरी. पोरी हे बघ 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या. इथं बसलेल्या प्रत्येक लेकरानं हे ऐकायचं रे. नालायक हरामखोरानं आमचा तिरंगा चंद्रावर गेला पण आई बापाला मात्र आम्ही पायाखाली घेऊ लागलो रे नालायकानो. अखंड विश्वातलं देव आम्ही केलं पण घरातला आई बाप आम्हाला कळलं नालायकानो. आणि म्हणून तुझ्या समोर आज उभा आहे बघ. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भेड भाड तुका म्हणे स्थान थोर. सत्य आणि वास्तवात तुझ्या काळजामध्ये पेरतो पोरी. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या पोरी कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं. तिनं तिच्या बापाला सोडून दिलं. तिनं तिच्या भावाला सोडून दिलं. सगळं काय सोडलं आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तुझ्या बापा बरोबर तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरी. हे पोरी त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत घरी जायचं. आज पळत पळत घरी जायचं. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला. माझं वय आई 1 वर्षाचं होतं. मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला माझ्या आजोळी घेऊन जात होतीस. माझ्या आजीला माझ्या आजोबांना माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा जात नाहीस ग तुझ्या माहेरी. का ग आई का? हे पोरीनो एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हंबरडा फोडल ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडल ती माऊली. हंबरडा फोडल ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडल ती माऊली. आई हे आणि पळत पळत तुला म्हणालो खराय पोरी खराय पोरी. पोरी खराय 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी जात होती माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. तुझं वय 1 वर्षाचं होतं. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी जात नाही बघ माझ्या माहेरी. कारण नाही बघ पोरी त्याला. हे पोरी 25 वर्षापूर्वी माझं लग्न झालं. मी सासरी आले. महिनाभर कसा तर काढला बघितलं. आणि एका महिन्यानंतर हंबरडा फोडून मी रडू लागली तुझ्या बापासमोर. अहो ऐकलं का हो? मला माझी आईची आठवण येते हो. मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो असं आई बापाला सोडून मी कधी राहिले नाही हो. मला माझ्या आई बापाची लय आठवण येते हो. काय करू मी? माझा हंबरडा बघून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. एसटी पुरतं पैसा मला देत होता. हे पोरी हे बघ आताच हे वैभव बघू नको. त्या काळाला आपण एका पत्र्याच्या घरामध्ये राहत होतो. एसटी पुरतं पैसा तुझा बाप माझ्या हातावर ठेवायचा आणि मला म्हणायचा आता पुरतं जा आणि तुझ्या आई बापाला भेटून ये. पण परत तुला आता जाता येणार नाही बघ. सगळं आयुष्य तुला आता इथंच काढायचं आहे. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या. एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली उतरत होते आणि घराच्या दिशेने मी धावत होती. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आबा म्हणून. कधी एकदाची मी बापाला मिठी मारते आणि कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येतो आणि त्याच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवते. हे पोरी तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते. एसटी मध्ये बसत होते. हातामध्ये 2 पिशव्या. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होती.
दिशेने मी धावत होते. घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये यायचं पोरी, हे पोरी घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि पोरी त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पोरी त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. हे पोरी आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. हे बघ पोरी, कारण माझं लहानपण तसंच गेलं. तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होते. अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होते. अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक देत होते, आबा, आणि पळत पळत घरात शिरत होते. आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा आबा आबा, उद्या मला हे पाहिजे. आबा आबा आबा, उद्या मला ते पाहिजे. आबा, माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझा बाप मला जवळ घ्यायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी, हे पोरी, अगं मेलोय का काय मी अजून? येतो की उद्या तुझ्या शाळेत, देतो तुला काय हवं ते घेऊन. अगं सकाळी शाळेला गेलेस की ग, हे पोरी, जाताना एवढा डबा घेऊन जातेस. अगं भूक लागली असेल माझ्या लेकराला, काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप स्वतःच्या हाताने माझ्या मुखामध्ये घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी, जोपर्यंत मी जिवंत आहे हौस मौस करून घे. पोरी, तुला काय पाहिजे ते मला मागत जा. पोरी, हे पोरी, माझ्या माघारी तुझं कसं व्हायचं हे माझ्या बापानं मला शिकवलं. माझं लग्न झालं, मी सासरी आले. तुझ्या बापाकडून एसटीपुरता पैसा मी घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या, एसटीमध्ये बसत होते. एसटी माझ्या माहेरी येत होते. एसटीतून खाली उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि कानात मला अगोदर हळूच विचारायचा, पुरी, सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी? सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी? मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा, सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा. अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग? पोर आले की ग आपली, पोर आले की ग आपली. जेवणाच्या ताटावरची माझी आई, माझ्या बापाचा आवाज जसा माझ्या आईच्या कानावर जायचा, जेवणाच्या ताटावरची माझी आई, जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत 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 बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एका पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझी आई पळत पळत यायची, माझ्या समोर उभी राहायची, भाकरीचा तुकडा तांब्यामध्ये बुडवायचे, माझ्यावरून ओवाळायचे, तुकडा इकडे टाकून द्यायचे आणि माझी आई मला म्हणायची, पोरी, माझ्या लेकी, आता जरा गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घ्यायचे आणि आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवत कडा 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 आपल्या कपाळावर मोडत मला म्हणायची, पोरी, चल की ग घरात, चाल. पुरी 25 वर्षात उलटून गेली बघ पोरी. 25 वर्षात उलटून गेली आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, पोरी, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. पुरी 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही.
अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पडत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हात देत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता बाहेर येत नाही पुरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी. आणि आता माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी माझी आई मला त्या घरात आता दिसत नाही पोरी. मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गा, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चर्र करत पुरी, काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना एखादा घास या हातानं बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. अगं आता लाखो रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडं आणि माझ्याकडं. अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पुरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस ग पुरी, पोरी कशी आहेस ग. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुकं नाही घेणार पुरी, माझ्या गालाचं मुकं नाही घेणार. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर तंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. हात जोडून आज बाबांच्या दरबारी मी आलेला आहे. बाबांच्या पावन मातीमधून पोरा तुला आज जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो बघ पोरा. ए पोरा, उद्या तू डॉक्टर होशील पोरा, पण आज ऐक माझं, ए जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, ए पोरांनो, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. पोरीनो, एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप खाली येऊन आपल्या हातातल्या पिशव्या घेत नसतो पोरी, आणि भिंतीवरची आई आपल्या गालाचं मुक घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, आणि उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतले, ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतले, ते लाखो आणि करोडो रुपये माझ्या गजानन बाबांच्या चरणावर जरी ओतले, तर तो शिर्डीचा साईबाबा, तो तिरुपती,
तुझा गेलेला बाप तुला परत नाही ताणून देऊ शकणार पुरी. म्हणून आज या दरबारात तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे पुरी, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पुरी, ज्या देवाचं नाव बाप आहे. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पुरी, ज्या देवीचं नाव आई आहे. पोलीस स्टेशनला त्यांना आम्ही उभं करतो, नको तसं आम्ही बोलतो. अरे नालायकानं, आई बापाने काही नाही दिलं तर आम्ही आत्महत्या करतो. त्या आई बापानं जगायचं कसं? अरे तुकोबारायांचा दाखलाय बघितलं, मुखे पोटी नाही अण्णाने मेल्यावरी पिंडदान. हे नालायकानं 1-1.5 वर्षाचा होताना रे, एखादा घास जरी कमी खाल्लास तर रात्रभर बाप झोपत नव्हता बघ. हे अंगणामध्ये पडलास, गुडघा फुटला, मंदिरातला कुठला देव आला नाही, पण जेवणाच्या ताटावरचा तुझा बाप उठून पळत येऊन तुला हातामध्ये घेतलं बघ. नालायका, हे माय बाप केवळ काशे, त्याने न जावे तीर्थाशी. तुकोबाराया सांगतात, माय बाप केवळ काशे, त्याने न जावे तीर्थाशी. पण आम्ही सगळं देव केलं, पण घरातला बाप आणि घरातली आई आम्हाला कळाली नाही. आज या दरबारामध्ये छड्डू ठोकून सांगतोय बघ बाबांच्या समोर, अरे ज्याला घरातला आई बाप नाही कळाला, त्याला या विश्वातला कुठलाच देव नाही पावला पोरा. आणि ज्याला आई बाप कळाला, अरे गाभारा सोडून त्याला भक्तासाठी यावं लागलं. कांदा मुळा भाजी अवघी खाई माझे, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरे. अरे त्या सावत्याच्या भेटीला यावं लागलं. अरे रस डोंगा उस डोंगा परी रस नो हे डोंगा, काय भुलला सुवरिली या रंगा. त्या चोखाच्या दर्शनाला यावं लागलं, त्या नरहरी सोनाराच्या दर्शनाला यावं लागलं. पोरा अरे नालायक हरामखोरानो, त्या IPLच्या रना मोजत बसता काय? कुणी किती रना काढल्या, कुणी किती करोड रुपये घेतलं, 12 वाजेपर्यंत बघत बसता. तर तुला जन्म दिल्यापासून तुझ्या बापानं या रस्त्यावरून शेताच्या बांधावर तुझ्यासाठी किती राना काढल्या आणि त्याच्या किती टाचा फाटल्या. हरामखोरानं, तुम्हाला माहिती नाही, त्या मालिकेतले नायक तुमचे हिरो झाले, त्या हिरोईनला तुम्ही आदर्श मानू लागला. पण 102 पाप अंगात असताना सकाळी उठून तुला डबा करून देणारी आई मात्र तुला कळत नाही. हरामखोर, कधी तेल घेतलं का ग या ओंजळीमध्ये? कधी त्या आईच्या पायाला तेल लावलंच का ग? आई किती करतेस ग माझ्यासाठी? आई तू नसतेस तर आई मी नसते बघ. कधी त्या माऊलीच्या डोक्यावर तेल टाकलं का? हरामखोरानो, मला ऍपलचा मोबाईल पाहिजे आणि मला हे पाहिजे. मला ते नाही दिलंस तर मी मरून जातो बघ, आणि मला हे नाही दिलंस तर मी मरून जाते बघ. अगं भुकावलेला बाप जेव्हा ताटावर येऊन बसतो तेव्हा तुझी आई म्हणते, अहो ऐकलं का हो, पोरगीला मोबाईल घेऊन द्यावं नाहीतर काहीतरी करून घेईल. अगं तोंडातला घास कसा घेतोय ग, हातातला घास ताटातच टाकून भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतय आणि कुठल्या तर मित्राकडे जाऊन भीक मागतय ग. हो, उद्या माझ्या पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, माझं ऊसाचं पैसे, माझं शेतातले पैसे आले की तुला परत देतो. नालायक हरामखोर. थांबतो बघितला पण ऐक. आदेश आहे आज दरबारातून, नीट ऐकायचं. पुस्तकं वाचून नाही आलो बाग, घरदार सोडून अखंड महाराष्ट्र फिरतो, अखंड देश फिरतो. नीट ऐक पोरी, आज पळत घरी जायचं नाही, एकच काम करायचं बघा. 5 मिनिटात थांबतो. आयुष्य दिलंय ना आई बापानं, तर 5 मिनिटात काही हो दे, गुडघे तुटू दे, पाय तुटू दे, गाप बसायचं ना ऐकायचं. आईला 2 प्रश्न विचारलेस ना ग पोरे, आता आईला प्रश्न विचारायचा नाही, पळत जायचं घरामध्ये बापाची वाट बघायची बघ. आणि बापाची वाट का बघायची तेही सांगतो बघ. सकाळ दुपार आणि संध्याकाळ असं 3 वेळचं अन्न तुझ्या ताटामध्ये येतं, रोज येतं बघ पोरी. आणि ते 3 वेळचं अन्न माझ्या लेकराच्या ताटात रोज यावं, तेही पोट भरून यावं. म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो आणि
रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येतो पुरी. त्या बापाची वाट बघायची आज घरामध्ये. 7 वाजलेत बाप अजून आला नाही. 8 वाजलेत बाप अजून आला नाही. 9 वाजलेत बाप अजून आला नाही. 10 वाजले बाप समोर दिसला. पोरी एक काम करायचं बघ पोरी, एक काम करायचं बघ पोरी. हे पोरी एक काम करायचं, पळत पळत जायचं, पळत पळत जायचं. कशाचाही विचार करायचा नाही. सगळे चालमंडळ तोडून टाकायचे आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. एवढ्या खट्ट मिठी मारायची, एवढ्या खट्ट मिठी मारायची, एवढ्या खट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग पोरी, पोरी काय झालं, तुला कोण काय बोललं का, शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का, बाई तुला काय बोलल्या का, आई तुला काय बोलली का, काय झालं पोरी. असा हंबरडा का फोडलास पोरी, असा हंबरडा का फोडलास. त्यावेळेला बापाला सांगायचं, पप्पा काही नाही झालं, पप्पा मला कोणी काही नाही बोललं, पप्पा पप्पा मला आई काही नाही बोलली, मला बाई काही नाही बोलल्या, मला मैत्रिणी काय बोलल्या नाही, पप्पा पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा, पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आई रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती आणि तुम्ही समोर आला की तुम्हाला कडकडून मिठी मारत होती ना आईची तक्रार तुमच्याकडे करत होती, पप्पा पप्पा मला आईनं मारलं पप्पा. त्यावेळेला तुम्ही मला उचलून घेत होता, माझी समजूत काढण्यासाठी तुम्ही मला म्हणत होता, चला आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा अंगणातच तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणवर फिरवत होती. पप्पा पोतं म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती, रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती. पप्पा पप्पा 1.5 वर्षाची होती तेव्हा तुम्हाला रोज मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पण आता मी मोठी झाली, आता मी कॉलेजला जाते, आता मी शाळेला जाते, आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता, इकडे का जातीस तिकडे का जातीस, हे का करतीस ते का करतीस, आता तुम्ही मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पण आज गेली होती पप्पा गजानन बाबांच्या दरबारामध्ये, एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली, माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारतो पप्पा, म्हणून मिठी मारतो पप्पा. हे पोरीना आज पळत पळत जायचं, त्या आपल्या बापाला मिठी मारायची, कारण पोरी बापाची किंमत त्या पोराला विचार, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. बापाची किंमत कधीतरी एखादा अनाथ आश्रम मध्ये जा पुरी, आणि त्या अनाथ आश्रम मध्ये एखादं 7-8 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराला फक्त विचार, तुझ्या बापाचं नाव काय रे, हातातली थाळी फेकून देतो, तोंडातला भात काढून टाकतो आणि ते पोरग म्हणतो, मला आई पण नाही आणि माझ्या आईनं कधी मला मुखामध्ये घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. हे पोरी, हे बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. मग जेव्हा तुमचा बाप सणासुदीला जेव्हा तुमचा बाप सणासुदीला तुम्हाला एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना पोरीनो, त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा. ज्या कपड्याला हात घालशील तो कपडा तुझा होतो पोरी, ज्या वस्तूला हात घालशील ती वस्तू तुझी होतो पोरी. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातलास तरी बाप म्हणतो, पोरी हे दिदी आवडलाय काय, शर्ट आवडलाय, कपडा चल घे, पैशाचं मी बघतो. हे पोरीनो, त्या महागड्या वस्तू तुमच्या होतात आणि मग तुम्ही मिरवत असता सणासुदीला. माझ्या बापाने घेतलं, माझ्या बापाने मोबाईल दिला, माझ्या बापानं पॅन्ट दिली, माझ्या बापानं बूट दिला, आणि तेव्हा बिना बापाचं पोरग कुठलं तर झाडाखाली उभं असताना तुमच्या अंगावरचे कपडे बघत त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. डोळं भरून ते लेकरू तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघतं आणि पळत आपल्या आईकडे जाताना आईच्या गळ्यात पडत हंबरडा फोडत त्या आईला म्हणतं, आया माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला घ्या मला.
त्यावेळेला ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहे माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट नको. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. हे दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा आपल्या बापाच्या आठवणीत रडत असताना आई आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते, आणि आई आपल्या लेकराला म्हणते, गप रे, बाप गेला तेव्हापासून तुझा बाप मीच आहे का नाही. 2 दिवसाने येतात की पैसे घेते तुला शर्ट, रडू नको. तेव्हा ते बिचार पोरगा आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, पण तू रडू नको आहे. तुला काय झालं तर मी कसं करायचं आहे, मी शिकणार आहे, मी मोठा होणार आहे, मी घराकडे पैसा आणणार आहे. तुझ्या अंगावर फटका लुगडं मला पण बघवत नाही आहे, माझ्या अंगावरचा फटका शर्ट मला पण बघवत नाही आहे. आपण पण दिवाळी साजरी करायची हे पोरांनो, म्हणून सांगतोय. बघ आज गजानन बाबांच्या समोर दरबारातून तुला सांगतो, बघ इकडे बघा, हे ऐक बघ, बापाला कधी बघायचं रे नालायक हरामखोरानं. तुमच्या शाळेची फी भरायला येतो आणि नवीन कपडे घेऊन देतो तेव्हा बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असेल ना, कधी तर रात्रीच्या 2 वाजता उठायचं. बघ रात्रीच्या 2 वाजता उठायचं, जिथं आपला बाप झोपलेला असतो तिथं जायचं, आणि त्या अंधारामध्ये झोपलेल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं गणिन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते ग पोरी, पण तुझ्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो साला त्या देव माणसाचं नाव बाप, त्या देव माणसाचं नाव बाप. आणि म्हणून तुला सांगतोय, या बापाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. बघ तुला 5 मिनिटामध्ये हे संपवतो. बघ 5 मिनिटामध्ये माझं व्याख्यान हे परिवर्तन संपवतो. पण ऐक पोरानो, या बापाच्या पाठीशी तुम्हाला उभं राहावं लागेल. अजिबात एक व्यसन करायचं नाही पोरा. तोंडामध्ये मावा नको, तोंडामध्ये थर्रा नको, दारू नको, हातामध्ये सिगारेट नको. बघ पोरा, आता ही वेळ आलेली आहे, या बापाच्या पाठीशी उभं राहायचं आहे. बघ एका वाघासारखं उभं राहायचं आहे, एका वाघाच्या पाठीशी पोरा. आनंदानं बापाचा जीव गेला पाहिजे, हसत हसत बापाचा जीव गेला पाहिजे, आणि जीव जाताना तुझ्या बापाने तुला सांगितलं पाहिजे, पुढच्या जन्मी माझ्या पोटाला तूच येतो रा, माझ्या पोटाला तूच येतो रा. एवढं तुला काम करायचं आहे. बघ हे पोरी, कारण आहे बघ त्याचं, तुला कारण सांगतो. बघ घरात एक 4 महिन्याचं मांजर असते ग, 4 महिन्याची मांजरी असते. इकडे तिकडे निघून गेली तर हंबरडा फोडून रडतीस की ग, माझं मांजर कुठं आहे, माझं मांजर कुठं आहे. 4 महिन्याच्या मांजरासाठी रडतीस ग कारके. आणि तुझ्या बापानं तर तुला 20 वर्ष तर हाताच्या फोडासारखं जपलेलं असतं की ग पोरी. हे पोरी, हे 20 वर्ष तर हाताच्या फोडासारखं तुझ्या बापानं तुला जपलेलं असतं. आणि पोरी, तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते माहित आहे का ग? ज्या क्षणाला पोरी तुझं लग्न ठरतं ना पोरी, हे पोरी, ज्या क्षणाला पोरी तुझं लग्न ठरतं, तुझ्या बापाची खरी कुस्ती सुरू होते बघ पोरी. सगळ्या घरामध्ये आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणपै मिळालं, चांगलं खानदान मिळालं, सगळ्या घरात आनंदाला उधाण आलेलं असतं पोरी. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप एकटा हंबरडा फोडून रडत असतो, कारण बापाला कळून चुकतं तर हाताच्या फोडावर जपलेलं माझं पाखरू काही दिवसात करून उडून जाणार आहे. तुझ्या आईच्या डोळ्यात जर अश्रू आले तर तुझ्या आईला ओरडतोय बघते, रडायचं नाही का, अजिबात रडायचं नाही. रोज रोज पोरगीचा चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस ती आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची आणि हसतच पाठवायची. पण जर तुझ्या बापाला जर रडायला आलं ना ग पोरी, हे पोरी, तुझ्या बापाला जर रडायला आलं ना ग पोरी, तर ऐक ग पोरी, आंघोळीच्या निमित्तानं ते बिचार करीत आंघोळीला जातो, आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून करतो. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून करतोय पोरी. तुझा बाप खाली आहे, तुझा बाप जेव्हा बाहेर येतो तेव्हा तुझी आई विचारते आहे डोळं कावं लाल झालं, तेव्हा तुझ्या आईला म्हणतो साबण दे, म्हणजे डोळ्यामध्ये साबण गेला. हे पोरी, साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला बघ पोरी. हे सगळ्या गावाला लग्नपत्रिका वाटतोय ग, हसत हसत वाटतोय. आणि रात्रीचं मात्र रडत घराकडे येतोय, कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून सांगत असते, या तारखेला तुझं पाखरे. असा सगळा लग्नाचा
कसा मंडप असतो बघ पोरी, लग्नाच्या बाहुल्यावर नटून थटून तू उभी असतेस बघ पोरी, आनंदाला उधाण आलेलं असतं, वाजंत्री वाजवत असतात बघ पोरी, वाजंत्री वाजवत असतात, वाजंत्री वाजवत असतात ग, मंगलाष्टका संपलेल्या असतात, प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बाहुल्यावरती येत असतो, तू आशीर्वाद घेत असतेस, प्रत्येकाला आनंदानं नवऱ्याची ओळख करून देत असतेस, भेट वस्तू घेत असतेस पोरी, आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ, आणि तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत असतो, जेवा पोट भरून जेवा, माझ्या लेकराचं लग्न आहे, हे जेवणवाल्या किती जादा ताटा होऊ द्यात, पैशाला भ्यायचं नाही, तुझा बाप पैशाचा पुरता घेऊनच फिरत असतो बघ, हे पोरी पोरांना लाडू दोन घेऊन घरला जाय असं ताटात काय ठेवायचं नाही, आनंदानं पोरी तुझा बाप तिथं हसत फिरत असतो, बघता 3 वाजता सगळा लग्न मंडप मोकळा होतो, जेवणाच्या पंक्ती संपतात, पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात, आणि नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी लग्नाच्या बाहुल्यावरून जसे तू खाली उतरतेस पोरी, त्या लग्न मंडपात पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पोरी, पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते, आणि तुझी आई तुला म्हणते पोरी, 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं, आणि आता पारख्यासारखं आम्ही उभं राहायचो, आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी, आज घरी कसंच नाही पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग, मम्मी आई करत माझ्या माग लागणार माझं लेकरू आज मला त्या घरात दिसायचं नाही की ग, पोरी तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझा भाऊ रडत असतो, तुझी आजी रडत असते, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत फिरत असतो, पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, कारडताय कोणी रडायचं नाही, चला माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, तुला हसत पाठवा, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुला घेऊन जातो, गाडीचा दरवाजा उघडतो, गाडीमध्ये तुम्हाला दोघांना टाकतो, आणि हसत तुला म्हणतो जा पोरी चल जा, रडायचं नाही, चल जा, तुझी गाडी निघून जाते, आणि तुला वाटतं माझा बाप असाच, लहानपणापासून मला बंधनात ठेवलं माझ्या बापानं, आज तर माझ्या बापानं कमालच केली, सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला, पोरी चूक, कार्टे चूक, तुझा बाप रडला ग, पण तो तुला दिसला नाही, तुला अर्धा सिनेमा माहिती, अर्धा सिनेमा तुला कधी कोणी दाखवलाच नाही, तू कधी बघितलाच नाही, हे पोरी तेवढा अर्धा सिनेमा तुला आज या दरबारामध्ये दाखवतो, मी तर थांबतो बघ पोरी, ज्या क्षणाला तुझी गाडी निघून जाते पोरी, त्या क्षणाला त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो, लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवून घेतो, इकडे ये रे बाबा, तुझे किती पैसे राहिल्यात आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा, हे जेवणवाल्या जेवण काही झाक बनवलं होतंस, अरे बोट चाटत गेली की रे लोक, लाडू घेऊन पोरं पळत होती की रे, तुझं किती पैसा बाबा, आजच घे रे, उद्या माझ्याकडे असतील नसतील, हे पुरी बस्तवाल्या इकडे ये बाबा, इकडे ये रे बस्तवाल्या, इकडे ये बाबा, हे तुझं कपडा अंगावर सरवून माझं लेकरू काय दिसत होतं बाबा, छान दिसत होतं की गेलं बाबा मला सोडून गेलं, हे वाजंत्रीवाल्यानं तुमचं ठरल्याप्रमाणे हे पैसे पण 1000 रुपये तुम्हाला जागा देतो बरं का, 5 जणांनी 1000 रुपये जागा देतो, 200 रुपये वाटून घ्या, काय वाजवत होता बाबा दिवसभर, लय भारी वाजवलं तरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो, आणि पोरी संध्याकाळी 9 वाजता पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो, आणि तुझ्या वस्तूंना पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशी करतो, त्या देव माणसाचं नाव साला त्या देव माणसाचं नाव तुझी आई म्हणते आहो सावराती स्वतःला किती रडताय, तेव्हा तुझ्या आईच्या डोक्यावर खांद
तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून जो रात्रभर तुझ्या आईचा खांदा उभा करतो त्या देव माणसाचं नाव बापवतेरी समजावून घे. एकाच मिनिटामध्ये मी थांबणार आहे बघ. हे प्रवचन म्हण, हे व्याख्यान म्हण, हे परिवर्तन म्हण एका मिनिटात संपवणार आहे बघ. पुरी कपाटातून तुझी जुनी ओढणी काढतो, तुझ्या जुन्या ओढणीने आपलं स्वतःचे डोळे पुसतो आणि त्या जुन्या ओढणीचं मुख घेत ती जुनी ओढणी उशाला घेऊन झोपतो ग बिचारो. आणि रात्रभर ती जुनी ओढणी अश्रूनं ओली चिंब करतो. त्या देव माणसाचं नाव पुरी बाप. स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर सांबाराकडे जाऊन टाकतंय, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं, तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत नवीन चप्पल घेऊन येतो. तुझ्या पायामध्ये जे घालतो त्या गरीब बिचाऱ्या माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. 100 किलोचं पोत घे पोरा नालाय हराम खरा आहे. 100 किलोचं पोत या ट्रक मधून उचलतंय आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी जे हमाली करतंय त्या हमालाचं नाव साला बाप आहे पुरी. दिवसभर शेतात राब राबतंय आणि रात्री कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जे उभं राहते त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे पुरी. उन्हामध्ये जे स्वतः तापतंय पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीखाली जे बसवतंय, पावसामध्ये जे भिजतंय पण आपल्या डोक्यावरची छत्री आपल्या लेकरांच्या डोक्यावर जे धरतंय आणि अशा कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा पुरी आपल्या अंगावरची चादर शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावरती जे टाकतंय त्या देव माणसाचं नाव साला शेवटचा एकच मिनिट आणि एका मिनिटातला सगळ्यात मोठा प्रश्न आज गजानन बाबांच्या दरबारात पुरी. साधा माणूस आहे, मी कीर्तन करणार, मी वक्ता नाही, मी कुठला पंडित नाही पुरी. साध्या मातीतला एक माझ्या महात्म्यांच्या विचारांच्या वर चालणारा हा जीव आहे. आज तुला मी प्रश्न विचारतो पोरांनो, अशा आई बापाच्या तोंडावर तुम्ही थंकणार आहे का? अशा आई बापाला तुम्ही लाचार करणार आहे का पोरांनो? हे पुरी तुला कुठल्या बंधनामध्ये मी बांधत नाही बघ, पण आज तुला सत्य सांगू का? पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बघ पुरी. पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा आहे बघ. आणि जिथं पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा आहे सगळी जमीन ग पुरी, सगळी जमीन अश्रूनं त्यानं भिजवलेली असते ग पुरी, अश्रूनं भिजवलेली असते. आणि पोलिसांना ओरडून सांगत असतो, साहेब काही वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झाले शाळेला म्हणून गेले, कॉलेजला म्हणून गेले आणि माझी पोरगी घरीच आली नाही साहेब. हे नालायक हरामखोरानं, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण तर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुला गोड गोड काय बोलतो, तुला एखादं चॉकलेट कॅडबरी काय देतो, तुझ्या फोनवर बॅलन्स काय मारतो आणि त्या हरामखोर कुत्र्यासाठी 20 वर्ष ज्या बापाने तुला तर हाताच्या बोडासारखं जपलं, जो बाप तुझ्यासाठी नागडा उघडा राहिला, जो बाप तुझ्यासाठी उपाशी राहिला, त्या आई बापाच्या तोंडावर पक्ष करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पुरीनो? हे पुरी कुठलं स्वातंत्र्य तुझा हिरावून घेत नाही, हे प्रेमाच्या विरोधात सुद्धा मी बोलत नाही, पण जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं, जे प्रेम तुझ्या शरीराचा उपभोग घेतं आणि तुला रस्त्यावर सोडून देतं, आणि जे प्रेम तुला परदेशात नेऊन विकतं, ते प्रेम आहे काय ग पुरी? हे पोरे अगं हे तुझं शिकायचं वय आहे. हे बाबासाहेबांनी तुला ताकद दिलेली आहे, माझ्या बुद्धांच्या पासून प्रत्येकानं तुला ताकद दिलेली आहे, माझ्या छत्रपतीने तुला ताकद दिलेली आहे. पोरे हे तुझा वय शिकायचं आहे. या वयामध्ये
शिकून फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. राजकुमार जो तू बोलेगी जो तू चुनेगी वही तेरा होगा. पण हे काय आहे पोरीनो, हे तुमच्यापेक्षा वयानं 10-12 वर्षाचा मोठा कुठला तर हरामखोर कुत्रा गाडी घेऊन तुझ्या पाठीमागं लागतो आणि त्या पोराबरोबर बसून निघून जातेस ग. अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे आई बापकड पडत असतो ग आणि पोलीस स्टेशनला हजर राहतेस आणि तिथं बाप आणि आई ग आई आई तुझी ग 9 महिने इथं राहिली होतीस बघ. आई तुला म्हणत असते ग दीदी घरला चल ग, आमचं काही चुकलं असेल का. त्या आईकडे बघत सुद्धा नाही. पण पोलिसांना सांगते या बापापासून मला धोका नाही म्हणून त्या बापावर केस दाखल करून निघून जाताना नालायकानं तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरी. हे पोरी तो बाप नसता तर तू शिकली असतीस का ग पोरी. हे पोरी तो ती आई नसती तर तुझं काय नसतं ग. अगं प्रेमाच्या विरोधात पण आम्ही नाही आणि पोरी म्हणून तुमचं कुठलं स्वातंत्र्य पण आम्हाला हिरावून घ्यायचं नाही. पण त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करताय, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करताय. आज बाबांच्या दरबारात शपथ घ्यायची आहे, एक पोरगा कुठला व्यसन करणार नाही, एक पोरगा खोट्या प्रेमाच्या जाळ्यात आपल्या लेकीला फसवणार नाही. ती छत्रपतींची माती आहे पोरा. ज्या स्वराज्यामध्ये माझ्या राजानं त्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला आज, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. ती माती आहे पोरा. आणि आज त्या मातीमध्ये शपथ घ्यायची पोरीनं एक पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. आज बाबांचा आशीर्वाद मागतोय. 2025 संपेल 31 डिसेंबर 2025 पर्यंत अखंड महाराष्ट्र आणि 2027 पर्यंत अखंड देशात एक पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. पोरींच्या शरीराचे तुकडे तुकडे होणार नाहीत. हे पोरीना तुम्ही शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे. पोरानं या लेखी म्हणजे आमच्या जिम्मेदारी आहे. आम्ही छत्रपतींच्या विचारांचे मावळे आहोत पोरानं. हे पोरा ही माती बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या गाडगेबाबांची, ही माती आमच्या संतांची. या मातीमध्ये पोरीनं आज शपथ घ्यायची. एक ही पोरगी आई बापाच्या तोंडावर थंकून निघून जाणार नाही. पोरी एक 2 मिनिटामध्ये मी तुला 2 बाप दाखवतो बघ. 2च मिनिटामध्ये तुला 2-3 बाप आणि 2-3 आया दाखवतो बघ. दाखवणं गरजेचं आहे बघ, दाखवणं गरजेचं आहे. इकडे बघ रोज घरात बापाला बघता, आज जरा माझ्या नजरेतून एक तुझा बाप बघायचा आहे. 2च मिनिटं, जास्त वेळ माझ्याकडे नाही. हा हात वर करायचा आहे. 4-5 बाप इथं कोण आलेत का आपल्या लेकी बरोबर, जरा हात वर करायचा. 4-5 आयाने जरा हात वर करायचा. आपल्या लेकी बरोबर आलेले 4-5 बाप इथं बसलेले आहेत का, जरा हात वर करायचा आहे आणि जरा उभे राहायचं जागेवरती. जरा जागेवर उभं राहा मातानो, आज नाही तर परत कधीच नाही. ज्या आया आलेले आहेत ना त्या आयाने जरासा हात वर करायचा. जरा हात वरती करा, चला हात वरती करा. बस बस मला यातल्या 10 आया पाहिजे. जरा उभं राहा, उभं राहा आयानो, जरा उभं राहा, उभं राहा जागेवरती उभं राहा. इकडच्या जवळच्या आया ज्या आपल्या लेकी बरोबर आलेले आहेत. आता बाप लोक पाठीमागं बसलेले त्यांना येता येत नाही, पण बस एवढ्या उभे राहिलेल्या माझ्या मातानं जरा इथं यायचं आहे, माझ्या समोर यायचं आहे, गजानन बाबांच्या समोर यायचं आहे. माऊलीनं चला चला लवकर, चला लवकर. आज नाही तर परत कधीच नाही. हे पोरीनं आज तुम्हाला मी तुमची आई दाखवून देतो, आज मी तुम्हाला तुमचा बाप दाखवून देतो. हे पोरीनं या आईला रोजच तुम्ही घरामध्ये बघता, या आईला रोजच तुम्ही घरामध्ये बघता, पण आज जरा माझ्या नजरेतून ही आई बघायची आहे बघ. आज जरा माझ्या नजरेतून मी तुला तुझी आई दाखवतोय बघ. बस एवढ्या सगळ्या माता तिथं उभा राहा, एका लाईनीमध्ये उभं. चला लवकर, चल ग माऊली, हे माऊली जा पुढे, जा माऊली, जा पुढे, जा पुढे, जा पुढे, जा पुढे, चल जा. हा आता माझ्या लेकीनं, हे माझ्या लेकीनं, हे माझ्या बाळानं, हे पोरीनं, कोणाकोणाची आई समोर उभी आहे जरा हात वर करा गो माझ्या लेकरानं. चला जरा हात वर करा. कोणाकोणाची ही माऊली समोर उभी आहे जरा हात वर करा लेकरानं. जागेवर उभं राहा. चला माझ्या पोरानं, हे माझ्या लेकीनं जागेवर उभं राहा आणि इथं माझ्या समोर या. चल समोर मी जागा तयार केली, जा तिथे जा. चल जा 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 पोरी, जा जा पोरी, चल जा. आज नाही तर परत कधीच नाही ग माझ्या लेकरा. बाबांचा आदेश आहे बघ, बाबांचा आदेश आहे. मी काही पोरी चल जा, जा लवकर, जा 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 जा. आणि आता पोरीनं जरा माझ्याकडे बघायचं आहे. आज शपथ घेऊन सांगतोय बघ पोरी, कुठला धर्म सांगायला मी नाही आलो, कुठला धर्म सांगायला नाही आलो, कुठली जात सांगायला नाही आलो बघ पोरी, कुठलं मत मागायला नाही आलो बघ पोरी. तुझं स्वातंत्र्य हिरावून नाही घ्यायला आलो, तुला हिप्नोटाईज नाही करायला आलो पोरी. इकडे बघ आज तुला तुझी आई माझ्या नजरेतून तुला दाखवायला आलो. स्वामी तिने जगाचा आई ना भिकारी. ही आई जर आपल्या आयुष्यात नसती ना पोरी,
तर तू नसते, मी नसतो, बुद्ध नसते, कोणीच नसतं बघ पोरी. आई बापाला मेल्यानंतर जाळतात. हे नीट ऐकायचं रे पाठीमागा. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक आहे पोरीनो. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही. मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण ज्या वेळेला आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागते, आई बापाची जिवंत चिता रोज घरात जवळ असते पोरी. आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. आणि आजपर्यंत तुम्हाला काय वाटलं की आईच माझ्यासाठी धडाधडा रडली. पण पोरी तुला खरं सांगू का, या आईच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपटं वाढतो बघ, ज्या रोपट्याचं नाव बाप आहे. तुझ्या आईमध्ये आज तुझ्या बापाला बघ पोरी, कारण तुझा बाप आता गर्दीत कुठेतरी असेल बघ. हे बघ ही आई आणि हा बाप एकत्र नाही बघ पोरी. तुम्हाला आजपर्यंत वाटलं फक्त माझी आई रडली, पण आईची शपथ, गजानन बाबांची शपथ घेऊन तुला सांगतो, आईच्या खांद्याला खांदा लावून आई इतकंच आपल्यासाठी जर कोण रडला असेल ना पोरीनं, शेताच्या बांधावर रात्रीच्या अंधारात जिथं काम करत असतो तिथं, तर त्या देव माणसाचं नाव बापाला. हा बाप आपली आई आज तुझ्या समोर उभे पोरी. सगळी बंधनं तोडायची, कशाचाही विचार करायचा नाही पोरी, कशाचाही विचार करायचा नाही. समोर उभे असलेल्या आई बापाला पळत पळत जायचं, कडकडून मिठी मारायची पोरी. चाल पळत पळत जा आणि आपल्या आईला ना आपल्या बापाला ना कडकडून मिठी मार पोरी. आज नाही तर परत कधीच नाही पोरीनं, आज नंतर परत कधीच नाही. जा पोरी, जिथं तुझी आई उभे त्या आईमध्ये तुझ्या बापाला बघ पोरी आणि कडकडून मिठी मार पोरी, कडकडून मिठी मार पोरी. हो पोरीनं, ही तुमची आई आहे पोरीनं. हो, त्या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे का पोरीनं, त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे का पोरीनं. हो पोरी, आई गो पोरी. अशा आई बापाला आपण लाचार करूया का पोरीनं, अशा आई बापाच्या तोंडावर आपण थुंकूया का पोरीनं. हे बघ, एखादा भजा जरी चौकात तुझ्या बापाला कोणी दिला ना ग, मी तिथून घेऊन घरला घेऊन येतो, पण तुझ्या मुखात अगोदर घालत होतं बघ. हे पोरी, ही तुझी आई आहे बघ, हा तुझा बाप आहे बघ पोरीनं. सब मंगल हो, सब मंगल हो. आजपासून या मातीमध्ये लक्षात घ्या, कोणीही आई बापाला पायाखाली घेऊ नका पोरीनं. हा आई बाप आहे. एकच मिनिटामध्ये आपल्याला थांबायचं आहे, कोणी उठू नका मध्येच. फक्त एका मिनिटामध्ये. चला सगळ्यांनी आपापल्या जागेवर तोपर्यंत इथंच बसून घ्या. सब मंगल हो, सब आनंद हो, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवी निवाग्यज्ञ तो शावे, तो शोणी मज द्यावे तसाय दान हे. जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी गती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. नमो हरिहंतानम, नम सिद्धानम, नमायरियाणम, नमो वज्रायाणम, नमो लोय सौव साहुणम, ऐसो पंच नमकारो सौव पावपन सनो मंगलानम च सौवेसिम परम महवै मंगलम. जो बोले सुनिहाल, सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरानो, हा माझा देश आहे, हे माझं राष्ट्र आहे. या राष्ट्रातले हे सगळे संत महात्मे देव, या सगळ्यांना विनम्र अभिवादन करत पोरीनो, आज तुम्हाला सांगतो, आई आणि बाप आज घरी घेऊन जायचं. मुखातून काही जर चुकीचा शब्द गेला असेल तर मला नक्कीच माफ करा. आणि मातानो, आज जर मला काही द्यायचं असेल तर लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा बाबांच्या दरबारामध्ये जाल तेव्हा फक्त बाबांना एवढंच सांगा की वसंत हंकारे नावाचं एक आमचं वादळ, एक आमचा
भाऊ अखंड महाराष्ट्र नाही तर देशभर माणुसकी पेरण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे. त्याची नजर अशी तीक्ष्ण निरोगी राहणार आहे. त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव आणि अवयव अगदी डोक्याच्या केसापासून पायांच्या नखापर्यंत तीक्ष्ण निरोगी राहणार आहे. आणि येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये अखंड राष्ट्रभर तो आई बाप माणुसकी पेरणार आहे. एवढा आशीर्वाद भगवंताकडे माझ्यासाठी मागान. माझ्या झोळीमध्ये टाका. कारण एका आईचा आशीर्वाद, एका बहिणीचा आशीर्वाद, एका लेकीचा आशीर्वाद नक्कीच लागतो. एवढं बोलतो आणि संयोजक कमिटीला मानाचा मुजरा करतो. आपण सेवा करण्याची संधी आपण मला दिलात. आपल्या ऋणामध्ये राहतो आणि मी तर थांबणं पसंत करतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. सर्व माता भगिनी असतील, आपल्या हात लावलेला आहे त्याचं चीज होऊ द्या. आणि सर्वांना विनंती करतो की हळू सावकाश शांततेत घरी जा. कोणाची घरी जाण्याची व्यवस्था नसेल तर या पेंडालमध्ये थांबा. कृपया पेंडाल सोडू नका. आणि निश्चितच सांगतो की सगळ्यात नजर तुमची घारीसारखी राहू द्या. हातामध्ये प्रचंड बळ असू द्या. आणि निश्चितच हंकारे सरांनी सांगितलं की कुत्र्या मांजऱ्या लांडगाच्या नादी लागू नका. आई वडिलांचे मान खाली घालू नका. शांततेत जा ही विनंती करतो. आणि प्राध्यापक वसंत हंकारे यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल आपल्या गावाच्या वतीनं, संत गजानन महाराज संस्थांच्या वतीनं, आमचे शिवाजी हायस्कूल आणि गावातल्या सगळ्या शाळांच्या वतीनं मी खूप खूप आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो. शांततेत जा, शांततेत जा, शांत.